वेलकम स्टुडंट 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला प्रॉब्लेम सेट 1 आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधला. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 7 आहे सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. या क्वेश्चन मध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत आणि ते आपण सॉल्व करायचे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 पर्यंतचे वर्ड प्रॉब्लेम सगळे बघितले होते. क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 7 मध्ये फिफ्थ वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर आपण बघणार आहे. तर क्वेश्चन काय आहे बघा. इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. The total salary of one day of both is 720. Find the daily wages of skilled and unskilled workers. एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर यांच्या सॅलरीचा रेशो किती आहे 5:3. सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ इज 720. दोघांची मिळून वन डे सॅलरी किती आहे 720. तर त्यांचं डेली वेज किंवा सॅलरी किती आहे पर डे ते फाइंड आउट करायचं. स्टार्टिंगला काय करणार आपण लेट वन डे सॅलरी let 1 day salary of one skilled person is X and unskilled person is Y. Unskilled person or worker person is Y. म्हणजे काय केलं आपण एक स्किल्ड पर्सन आहे वर्कर आहे त्याची सॅलरी आहे एक्स आणि अनस्किल्ड पर्सन त्याची सॅलरी किती आहे किंवा किती आहे त्याची सॅलरी किंवा डेली वेज त्याचं किती आहे वाय. ओके इथून स्टार्ट केलं. तर पहिल्यांदा काय दिलं रेशिओ ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स सॅलरीचा रेशो किती आहे 5:3. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन सो पहिली कंडिशन घेऊया बाय फर्स्ट कंडिशन त्यांच्या वन डे सॅलरीचा रेशो ओके स्किल्ड अँड अनस्किल्ड पर्सन सो एक्स इज टू वाय हा रेशो किती आहे म्हणून सांगितलं 5:3. एक्स इज टू वाय म्हणजेच काय एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 5/3. हे जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके 3 इंटू एक्स ओके वन स्टेप घेऊया 3 इंटू एक्स इज इक्वल टू 5 इंटू वाय. सो 3 इंटू एक्स किती येणार 3x इज इक्वल टू 5 इंटू वाय किती येणार 5y. ओके सो 3x प्लस 5y इकडे येऊन काय होणार मायनस 5y इज इक्वल टू 0. ओके 3x मायनस 5y इज इक्वल टू 0 प्लस 5y चा काय झाला मायनस 5y झाला. त्याला इक्वेशन नंबर 1 दिला प्लस 5y ला तिकडे नेलं. नाव सेकंड कंडिशन बाय सेकंड कंडिशन ते सेकंड कंडिशन काय आहे दोघांची मिळून वन डे सॅलरी ओके इथे आहे बघा सेकंड कंडिशन सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ इज 720. स्किल्ड पर्सनची सॅलरी किती आहे एक्स अनस्किल्ड पर्सनची सॅलरी वन डे सॅलरी किती आहे वाय दोघांची मिळून टोटल वन डे सॅलरी किती आहे 720. सो दिस इज इक्वेशन 2. ओके हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 इक्वेशन 2 बाय 5. ओके सो इथे काय करणार आपण 3 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 करायचं. सो जस्ट अ मिनिट इथे 5 ने मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 720. तर याच्यामध्ये 5 इंटू एक्स केले आपण 5 इंटू एक्स किती येणार 5x ओके प्लस 5 इंटू वाय किती येणार 5y आणि 5 इंटू 720 हे केल्यानंतर किती येणार 5 0 0 हे 0 येणार 5 2 10 0 येणार आणि कॅरी 1 5 7 35 36 आहे. ओके तर हे आपला इक्वेशन 3 आलं. इक्वेशन काय करूया 3 मायनस ऍडिशन करूया ऍड इक्वेशन 3 and 2 ऍड इक्वेशन 3 and 2 3 आणि 2 चे ऍडिशन करायचे. इक्वेशन 3 काय आहे हेच आहे 5x प्लस 5y इज इक्वल टू 3600 आणि इक्वेशन 1 काय आहे 1 घेऊया ऍड इक्वेशन ओके 1 3 and 1 काय आहे 3x मायनस 5y 3x मायनस 5y इज इक्वल टू 0. या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण तर ऍडिशन केल्यावर किती येणार 5 प्लस 3 येणार दोन्हींची ऍडिशन 8x प्लस y 5 मायनस कॅन्सल होणार 3600
0 ऍड केल्यावर तेच येणारच. 8x म्हणजे 8 मल्टिप्लाय x, तर इकडे येऊन काय होईल, तो डिवाइड होईल. 3600 डिवायडेड बाय 8. सो x इज इक्वल टू, हे केल्यानंतर किती येणार, 8 4 जा 8 ने डिवाइड केलं, 8 4 जा 32, किती राहणार 4, 8 5 जा 40 आणि ही नेक्स्ट 0 म्हणजे 450 येणार. x इज इक्वल टू किती येणार, 450. पुट x इज इक्वल टू 450 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करूया, कारण ते सिंपल आहे. इक्वेशन 2 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 720. तर त्यातली x ची व्हॅल्यू ठेवली आपण 450 प्लस वाय इज इक्वल टू 720. ओके, सो प्लस 450 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 720 मायनस 450, हे जर का मायनस केलं आपण 0 येणार. 12 मायनस 5 7, 6 मायनस 4 2 येणार, 270. ओके, सो 1 डे डेली वेज ऑफ अनस्किल्ड पर्सन, ते असं लिहा फायनल आन्सर. डेली वेज ऑफ स्किल्ड पर्सन, कारण पहिल्याला एक्स मांडलं होतं आपण. स्किल्ड पर्सन, स्किल्ड पर्सनची 1 डे सॅलरी किती मांडली होती आपण, एक्स. तर एक्स आन्सर किती आलं होतं आपलं, 450. अँड अनस्किल्ड पर्सनची सॅलरी किती येणार आहे, 270. ओके, 1 डे सॅलरी स्किल्ड पर्सनची 450 आणि अनस्किल्ड पर्सनची 270, दॅट इज रिक्वायर्ड.